जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. आपण पाहताय महाफास्ट. पुढच्या अर्ध्या तासात आपण घेणार आहोत ताज्या आणि अपडेटेड 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. मुंबईतल्या अंधेरी पश्चिममध्ये भीषण आगीत 8 जणांचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय. अंधेरी पश्चिममधील जुहू गल्लीतील वफाया मेडिकल स्टोअरला सकाळी 6:15च्या सुमारास आग लागली होती आणि हे मेडिकल निगम मिस्त्री चाळीत आहे. आग कशामुळे लागली याची चौकशी सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असताना आता जिल्ह्याला चक्रीवादळाचाही धोका आहे. रत्नागिरीला चक्रीवादळाचा फटका बसेल असा इशारा हवामान खात्याने दिलाय. अरबी समुद्रात वायव्येकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बदलापूरमधल्या कोंडेश्वर धबधब्याखाली तरुणीचा बुडून मृत्यू झालाय. रोशनी दिघे असे या तरुणीचं नाव आहे. रोशनी कळव्यातली रहिवाशी आहे. रोशनीसह 10 तरुणी या मुंबईतून पिकनिकला आल्या होत्या. यावेळी धबधब्याच्या फोर्समुळे रोशनीचा गुदमरून मृत्यू झालाय. बुलडाणामध्ये नदीच्या पुरात एक तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वसंता बोबडे हा जामोद नदीपात्रात अडकलेली बैलगाडी बाहेर काढण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्याचा जोरात लोंढा आला आणि यात वसंता बैलगाडीसह वाहून गेला. तामगाव हद्दीतल्या भोनपूर्णा काठावर त्याचा मृतदेह सापडला. नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. हदगाव तालुक्यातील तामसा इथं प्रचंड प्रमाणात पाऊस झालाय. नदी नाल्यांना प्रचंड प्रमाणात पाणी आलं आहे तर शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांना या पावसामुळे वेग आलाय. दरम्यान या पावसामुळे नागरिक सुखावलेत तर पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. जून महिना संपला तरी पावसानं म्हणावी तशी हजेरी न लावल्यामुळे सरासरीच्या निम्माच पाऊस झालाय. त्यामुळे भातासह खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. हवामान खात्याचे अंदाजही खरे ठरले नाहीयेत. शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अंदाजांवर विश्वास ठेवून पेरण्या केल्या मात्र पावसाच्या हुलकावणीमुळे पेरण्या वाया जातात की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटते आहे. ओरिसाच्या कोरापूट इथं नदीत वाहून जाणाऱ्या 5 जणांना 2 तरुणांनी वाचवलंय. अंगावर शहारे आणणारी ही घटना आहे. नदीमधील एका खडकावर 5 जण अडकले होते. यातल्या 2 तरुणांचे शर्थीचे प्रयत्न करत या 5 जणांना वाचवलं. भाजप नेते एकनाथ खडसेंनी जळगावमध्ये केलेल्या भाषणामुळे भाजपच्या पोटात गोळा आलाय. या भाषणात स्वपक्षीयांवर त्यांनी टीका केली. युती तुटली नसती तर भाजपचा मुख्यमंत्री झाला असता का असा सवाल त्यांनी विचारला. काही गुपितं मी उघड केली तर संपूर्ण देश हादरेल असा इशाराही त्यांनी दिलाय. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलेले आरोप फेटाळलेत. निरुपम यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांनी हे आरोप सिद्ध करावेत आणि ते खोटे असले तर पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी रवींद्र वायकर यांनी केली आहे. या पावसाळ्यातही मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करावा लागतोय. मुंबईतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत आणि महापालिकेचे दावे फोल ठरलेत. आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये वाहतूक पोलीस महिला आणि इतर महिला खड्ड्यात अडकलेला हा टेम्पो खड्ड्याबाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये खुशीचं वातावरण असताना सर्वसामान्यांसाठी मात्र महागाईची टांगती तलवार आहे. या वेतनवाढीमुळे देशाच्या तिजोरीवर 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचा बोजा पडणार आहे. तर कामगारांच्या हातात पैसा आल्यामुळे मागणीतही वाढ होऊन अर्थव्यवस्थेचा आकार वाढायला मदत होईल. मात्र त्याचबरोबर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलनात वाढ होईल असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलंय. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांना वीज दरात सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद केलेली होती. आता ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालच्या उपसमितीने या निर्णयाला मान्यता दिली आहे. या सवलतीमुळे सरकारवर 1100 कोटींचा बोजा पडणार आहे.
हिंदुस्थानी रागसंगीतातील ज्येष्ठ गायिका डॉक्टर वीणा सहस्रबुद्धे यांचं बुधवारी रात्री औंधमध्ये राहत्या घरी दीर्घ आजारानं निधन झालं। प्रारंभीच्या काळात ग्वाल्हेर घराण्याचे धडे गिरवल्यानंतर जयपूर आणि किराणा घराण्याची शैली त्यांनी आत्मसात केली। तसंच राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं। 6 वर्षांपासून मूल होत नसल्यामुळे पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केली आहे। मुंबईच्या पवईमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। सुरेश बिजे आणि प्रीती बिजे अशी मृतांची नावं आहेत। या दोघांचाही प्रेमविवाह होता। लग्नाला 6 वर्ष उलटूनही मूल होत नसल्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते आणि याच रागातून सुरेशने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून आणि तिच्या हाताच्या नसा कापून तिची निर्घृण हत्या केली। रत्नागिरी शहरात भर वस्तीत गोळीबार करण्यात आलाय। पर्याच्या आळीमध्ये हा गोळीबार झालाय। या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय। गोळीबार करणारे अज्ञात व्यक्ती बुरखा घालून आले होते। गोळीबारानंतर सर्वजण फरार झालेत। पोलीस आरोपींचा तपास करतायत। मात्र भर वस्तीत केलेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मुलगा झाला नाही म्हणून महिलेला मारहाण केल्याची घटना यवतमाळमधल्या पुसद तालुक्यात घडली आहे। पुसद तालुक्यातील वडद गावात राठोड कुटुंबात 4ही मुलीच झाल्या। याला सूनच जबाबदार आहे। त्यामुळे सुनेला मारहाण करत घरातून बाहेर काढल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे। ज्ञानेश्वर राठोड असं महिलेच्या पतीचं नाव आहे। औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात हत्तीने कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे। साफसफाई सुरू असताना कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला। सरस्वती नावाच्या हत्तीने हा हल्ला केलाय। या घटनेत भागीनाथ मस्के हा कर्मचारी जखमी झालाय। अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूचं प्रकरण विशेष तपास पथकाकडे देण्याच्या मागणीसाठी तिच्या आईने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। याचिकेवरची सुनावणी 11 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। उद्योगपती विजय माल्या यांच्या विरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सुरू असलेल्या कारवाईमुळे 29 जुलैला मुंबईतील सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या प्रकरणी ईडीने केलेल्या अर्जाची दखल घेऊन न्यायमूर्ती PR भावके यांनी माल्यांविरुद्ध हा आदेश काढला आहे। ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखीचा मुक्काम पुण्यात आहे। दोन्ही पालख्यांची काल संगमवाडीत भेट झाली। दोन्ही पालख्यांचा हा अभूतपूर्व संगम पाहण्यासाठी लाखो वारकरी आणि भाविकांनी संगमवाडीत अलोट गर्दी केली होती। संत तुकोबांच्या पालखीचा पुण्यातील नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात तर माऊलींच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतल्या विठ्ठल मंदिरात आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांना आता हक्काचं मुक्काम स्थळ मिळणार आहे। या दोन्ही पालख्यांच्या 23 मुक्काम स्थळांवर 10 ते 15 हजार वारकऱ्यांच्या निवासाची सोय होईल अशी व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे। पीक क्षेत्रात अजूनही पावसाने दडी मारल्यामुळे वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची आयात घटली आहे आणि त्याचा थेट परिणाम टोमॅटोच्या किमतीवर झाला आहे। आयात न वाढल्यास टोमॅटोचे भाव येत्या 2 महिन्यात आणखी वाढणार असल्याची भीती कृषी समितीतल्या व्यापाऱ्यांकडून व्यक्त होते आहे। शासनाने फळं आणि भाजीपाला नियमनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतलाय। शासनाने साखर, डाळी आणि सुकामेवा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून यापूर्वीच वगळलाय। आता भाजीपाला आणि फळं वगळल्यास 3 मार्केटमधील जवळपास 10,000 कामगारांसह वाहतूकदार आणि इतर घटकांवर बेरोजगारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता कमी भाडं मोजावं लागणार आहे। सतत घटती प्रवासी संख्या वाढवण्यासाठी बेस्टने प्रवासी भाडं कमी करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे आता 1 जुलैपासून मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास स्वस्त होणार आहे। यात वातानुकूलित बसचाही प्रवास स्वस्त होणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने मॉडेल शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट्स कायद्याला मंजुरी दिल्याने आता देशभरातील विविध शहरातील मॉल्स, दुकानं ही रात्रभर सुरू राहू शकणार आहेत। या कायद्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना नाईट लाईफ अनुभवता येणार आहे। दरम्यान या कायद्यानुसार महिलांनाही सुरक्षा व्यवस्थेच्या सहाय्याने रात्रपाळीत काम करता येईल।
विकास आराखड्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत खुद्द मुंबई महानगरपालिका प्रशासन उदासीन आहे। 1991च्या विकास आराखड्यात जोगेश्वरीत प्रस्तावित 3 रस्ते तब्बल 24 वर्ष कागदावरच आहेत। विकास नियोजन आराखड्याची केवळ 18 ते 20% अंमलबजावणी होत असल्याचं समोर आलंय। वाशी सेक्टर 9 मध्ये रोडवरील अनधिकृत मार्केटवर पालिकेने कारवाई केली। जवळपास 100 पेक्षा जास्त फेरीवाल्यांना हटवण्यात आले। परवानाधारक फेरीवाल्यांचं इतरत्र पुनर्वसन केलं जाणार आहे। शहरातील सरकारी रुग्णालयांमधील सुरक्षेसाठी पुरेशा संख्येने पोलीस नेमण्याबाबत राज्य सरकार आठवड्याभरात निर्णय घेणार आहे। प्रत्येक रुग्णालयात किती पोलीस आवश्यक आहेत आणि किती नेमण्यात येतील याचा तपशील सादर करा असं सांगून खंडपीठाने सुनावणी 7 जुलैपर्यंत तहकूब केली आहे। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जूनमधील प्रत्येक जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी मागवली आहे। तसंच धरणातील पाणीसाठ्याच्या माहितीचा अहवाल द्या असं उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून अहवाल मागवले आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात स्वच्छता अभियान आणि स्पर्धा राबवली जात आहे। शहरातील शाळांनाही सहभागी करून घेतलं जाणार आहे। शून्य कचरा मोहीम यशस्वी पद्धतीने राबवणाऱ्या शाळांचा पालिकेच्या वतीने विशेष गौरव केला जाणार आहे। पुणे शहरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असली तरी प्लास्टिकचं करायचं काय हा प्रश्न आगामी काळात सुटण्याची शक्यता आहे। राज्य सरकार पाठोपाठ महापालिकेनेही रस्ते बांधणीसाठी प्लास्टिकचा वापर करायचं निश्चित केलंय। पुढच्या महिन्यात प्लास्टिक रस्त्याची पहिली चाचणी येरवडा परिसरात घेतली जाणार आहे। घाटकोपर वर्सोवा मार्गावरील मुंबई मेट्रोचा वेग आता वाढणार आहे। रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या परवानगीने 2 जुलैपासून मेट्रो ताशी 80 किलोमीटर वेगाने धावेल। यामुळे फेरीमागे 30 सेकंदांची बचत होणार आहे। मेट्रोचा वेग वाढायला रेल्वे बोर्डाने 18 नोव्हेंबर 2015 रोजी परवानगी दिली होती। त्यानुसार मेट्रो पायलट्सना प्रशिक्षण देण्यात आलं। पश्चिम रेल्वेने पॅनिक बटनऐवजी महिला प्रवाशांना आपत्कालीन स्थितीत थेट लोकलच्या गार्डशी संपर्क किंवा संवाद साधण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे। डब्यात नेमकी परिस्थिती काय आहे याची कल्पना मोटरमन अथवा गार्डला मिळत नाही, त्यामुळे ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे। मुंबई महानगरपालिका हद्दीबाहेर रिक्षा चालकांच्या परवान्यांचा गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागलाय। लॉटरीत नाव निघालेल्या रिक्षा चालकांना इरादा पत्र द्यायला आरटीओने तयारी दाखवली आहे। त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सुमारे 350 रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे। सोलापूरमध्ये शाळेतील शिक्षणाचा वाढता खर्च पाल्याच्या खिशाबाहेर असल्यामुळे तब्बल 281 पालकांनी आपल्या मुलांना महापालिकेच्या शाळेत घातले। यामुळे महापालिकेच्या शाळांना अच्छे दिन आले आहेत। संपूर्ण गणवेश मिळण्यासह दप्तराचीही सोय होऊ लागल्यामुळे महापालिका शाळेतील प्रवेशाचं प्रमाण वाढलं आहे। राज्यातील प्रत्येक शाळेत सुरू असलेल्या शालेय पोषण आहार योजनेची दैनंदिन माहिती जमा करून ती मोबाईलवरून देण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष ॲप्लिकेशन तयार केले आहे। ऑटोमेटेड मॉनिटरिंग सिस्टीम या नावाने विकसित केलेल्या मोबाईल ॲपचं उद्घाटन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे। मुंबई विद्यापीठाच्या FY प्रवेशाची पहिली यादी 90 पार गेल्यानंतर विद्यापीठ बुधवारी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करणार आहे। पहिल्या यादीने अगोदरच 90चा पल्ला गाठल्यानंतर आता अनेक नामांकित कॉलेजमधील प्रवेशाची दारं बंद झाली आहेत। बुधवारी जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीतील कट ऑफ 2 ते 3% घसरली आहे। मेडिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी परदेशात जायचं बऱ्याच तरुणींचं स्वप्न असतं। या पार्श्वभूमीवर सरकारने सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे। सरकारी विद्यापीठांनी मेडिकल आणि इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने 60 दिवस उलटूनही विधी शाखेचे निकाल जाहीर केले नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे। कोणत्याही शाखेचा निकाल 45 दिवसात जाहीर करावा लागतो, मात्र या नियमाचा भंग परीक्षा विभागाने केल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे।
राज्यातील 3 आणि 5 वर्षीय लॉच्या पदवी अभ्यासक्रमासाठी यंदा प्रथमच घेण्यात आलेल्या ऑनलाईन सीईटीचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर झालाय। सीईटीला बसलेला प्रत्येक विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरलाय। मेरिट लिस्टनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त यांनी दिली आहे। नाशिक शहरात महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालयांचा मार्ग मोकळा झालाय। नाशिक महिला महापालिकेने महिलांसाठी स्वतंत्र शौचालय निर्मितीसाठी शहरात 119 ठिकाणांची निवड केली आहे। विविध ठिकाणी सर्वेक्षण केल्यानंतर या जागा निवडण्यात आल्या असून लवकरच या ठिकाणी शौचालय उभारणीसाठी निविदा काढल्या जाणार आहेत। खडकवासला धरणातील गाळ काढण्याच्या ग्रीन थंब मार्फत सुरू असलेल्या कामावर लष्करासह पर्यावरणप्रेमी संस्थांनी आक्षेप घेतलाय। गाळ काढण्याचं काम सुरू असलेली धरणातील जागा डिफेन्स टेक्नॉलॉजी ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीजचा दावा लष्करानं केला आहे। गाळ शास्त्रशुद्ध पद्धतीने काढला जात नसल्यामुळे नैसर्गिक परिसंस्था धोक्यात आल्याची तक्रार पर्यावरणप्रेमी संस्थांनी केली आहे। कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे। सध्या धरणात 12.18% टीएमसी पाणीसाठा आहे। गेल्या 24 तासात कोयना नगरमध्ये 71 मिलीमीटर, नवजामध्ये 71 तर महाबळेश्वरमध्ये 35 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुंबईत स्वाईन फ्लूनं जानेवारीपासून 6 महिन्यात 20 जणांचा बळी घेतलाय। तर स्वाईन फ्लूबाबत 7475 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे। त्यात 34 संशयित रुग्ण सापडले आहेत। त्यांना ओसेटॅमिव्हिर औषध देण्यात आलंय। यामध्ये सुमारे 70 रुग्णांवर आवश्यक औषधोपचार करण्यात आले। यापैकी 20 जणांचा मृत्यू झाला आहे। मुंबईत नाल्यांच्या परिसरातील बेकायदा झोपड्या आणि अतिक्रमण नालेसफाईच्या कामात अडथळा ठरत असल्याचा बचाव महापालिका प्रशासनानं केलाय। या अतिक्रमणाचा फटका दरवर्षी बसत असल्यामुळे पावसाळ्यानंतर नाल्यांवरील 24,000 झोपड्या हटवण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजय मेहता यांनी घेतला आहे। पुणे शहरातील डांबरी आणि सिमेंटच्या रस्त्यांची देखभाल तसंच दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागानं 4 मोबाईल व्हॅन तयार केले आहेत। येत्या 4 दिवसात त्यांचं उद्घाटन करण्यात येणार आहे। त्यासाठी हेल्पलाईनही तयार झाली आहे। याद्वारे नागरिकांना आपापल्या भागातील रस्ता दुरुस्तीसाठी संपर्क साधता येणार आहे। राज्यात पुढच्या 3 वर्षात 50 कोटी झाडं लावण्यात येणार असून गाव तिथं रोपवाटिका निर्माण करण्यात येईल। तसंच या रोपवाटिकांमध्ये रोपं तयार करण्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करून दिला जाणार आहे। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे। राज्यात 2 कोटी वृक्ष लावण्याच्या वनविभागाच्या मोहिमेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। निसर्गप्रेमींबरोबरच विविध सरकारी विभाग, कॉर्पोरेट कंपन्या, उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिक एकत्र येऊन 2 जुलैला पुणे जिल्ह्यात 16 लाख झाडं लावणार आहेत। तेलंगणामधील हैदराबादमध्ये एनआयएनं छापा मारून 11 जणांना ताब्यात घेतलंय। आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। तसंच या ठिकाणाहून अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र, स्फोटकं आणि 15 लाख रुपये जप्त केले। महाराष्ट्र राज्य देशातील सर्वात श्रीमंत राज्य असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिली आहे। हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेट्स या अहवालाद्वारे ही माहिती पुढे आली आहे। 2014-15 या वर्षात महाराष्ट्राच्या राज्यांतर्गत उत्पन्नानं 9,50,000 कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा गाठल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। आणि या बातमीसह महाफास्टमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।